नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे नाश्त्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी मुरमुऱ्याची एक वेगळी डिश, ओले मुरमुरे। चला तर मग बघूया कसं करायचं ते। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात पहिले मुरमुरे, याला कोणी कुरमुरेही म्हणतात। हे मुरमुरे मी 2 पायल्या घेतलेले आहेत। सगळ्यांकडेच पायलीचं माप असतं असं नाही, पण कुठे कुठे पायलीप्रमाणे मिळतात, कुठे हे किलोप्रमाणे, जसे त्याप्रमाणे म्हणून मी पायली आणि पाकीट असं दोन्हीचं प्रमाण दाखवते आहे। तर हे मी 2 पायलीप्रमाणे हे मुरमुरे मी 2 पायल्या घेतलेले आहेत। हे जे असं रेडीमेड मुरमुऱ्यांचं पाकीट येतं ना, हे यात असतात 160 ग्रॅम मुरमुरे असतात आणि ते म्हणजे 2 पायल्याभर मुरमुरे होतात। याच्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, 1 टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्ध लिंबू, 20-25 गोड लिंबाची म्हणजे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। त्याच्यानंतर हे सगळं साहित्य मी आधी चिरून घेतलेलं आहे। कोथिंबीर, फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे, हळद, तिखट, मीठ, चवीप्रमाणे साखर। त्याच्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक तर तुम्ही शेंगदाणे घालू शकता किंवा ओले मटरचे दाणे, ओला वाटाणा तोही घालू शकता। या सीझनमध्ये फ्रेश मिळतं म्हणून मी फ्रेश वाटाणे पण घेतलेले आहेत। ऐच्छिक आहे काय घालायचं, आणि वरतून टाकण्यासाठी म्हणून हा ओल्या नारळाचाच किस आहे, हा आपण कोरडा पण खोबऱ्याचा किस वापरू शकतो। चला तर मग आता आधी आपण कृतीला सुरुवात करूया। सुरुवातीला बघा, मी असं पाणी गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये। माझं पाणी आता गरम झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल आहे, आणि पाण्याला तर थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे। त्यावेळेला मी हे मुरमुरे या पाण्यात घालणार आहे। हे बघा, हे सगळे मुरमुरे मी एकदम घातले आहे। आता याला छान थोडंसं पाण्यात होऊन जाऊ द्यायचं, खूप जास्त काही करायचं नाही, काही सेकंदातच। हे पण तुम्हाला दिसतात पाण्यात दबलेले की लगेच काढून घ्यायचे। एक लॉट काढून झालाय। आता हे आपण दुसरी पायली पण यात टाकून घेऊ। एकूण 160 ग्रॅम आहेत। एवढे मुरमुरे चौघांना ब्रेकफास्टसाठी व्यवस्थित होतात। हे बघा, आपला पहिला लॉट आपण असा या रोळीमध्ये काढलेला आहे। आता मी दुसरी लॉट त्याच्यात टाकते आणि रोळीत टाकल्यामुळे कसं खाली भांडं ठेवलंय, म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ते खालच्या खाली निघून जातं। काय होतं, असं पाण्यातनं काढल्यामुळे एक तर मुरमुरे मऊ पडतात आणि त्याच्यात जी काही माती वगैरे लागली असते ना, ती पाण्यात खाली दबून जाते सगळी, त्यामुळे मुरमुरे कचकच वगैरे असेल ती पण आपल्याला काही लागत नाही। आता आपण फोडणीच्या तयारीला लागूया। मी यात 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की मोहरी टाकूया, अर्धा चमचा मी मोहरी घालते। ही मिरच्या किती घालायच्या याचं एक प्रमाण तुम्ही ठरवून घ्या। तिखट टाकायचं की नाही टाकायचं, नुसतं तिखट चालत असेल तर, किंवा तिखट नसेल टाकायचं जास्तीच्या मिरच्या टाकू शकता। मी दोन्ही गोष्टी घालते। कढीपत्ता, गोडलिंब घालते। हे झाल्यावर हे जे मीडियम कांदे चिरलेले होते मी 2 मीडियम साईजचे, त्याचे हे चौकोनी फोडी करून घेतल्या, ते घालते। कांदा थोडा परतवून घेऊया। खरं तर ही डिश माझ्या पूर्णपणे विस्मरणात गेलेली होती। अगदी खरं सांगायचं तर जवळजवळ एक
17-18 वर्षानंतर माझ्या मुलाचा मित्र घरी आला. काय लहानपणी एकत्र खेळायचे काय, आणि त्यांनी आल्यानंतर सांगितलं की काकू आज मला तुमच्या हातचं ब्रेकफास्टमध्ये ओले मुरमुरे खायचे. त्याला लहानपणची आठवण होती आणि त्याच्यानंतर मला ही डिश आठवली. मी देखील अगदी विसरून गेले होते आणि म्हणून मग मी ठरवलं की चला आपण आत्ताच हे केले आहेत, तुम्हाला पण ही डिश शेअर करावी. म्हणून मग मी आज हे ओले मुरमुरे करायचं ठरवलं. काय लहान असतात मुलं तेव्हा आई मुलांसाठी खूप काही गोष्टी करत असतात, पण आया विसरूनही जातात की आपण त्यांच्यासाठी काय करायचो खायला. त्यातलाच हा एक पदार्थ आहे. आता कांदा थोडासा ट्रान्सलुसंट झालेला आहे. मी त्यात हा एक टोमॅटो घालते. टोमॅटोसुद्धा ऐच्छिक आहे बरं. तुम्हाला वाटलं की टोमॅटो घालायचा नाही घातला तरी विशेष असं खूप हे नाही, चालू शकतं. आता टोमॅटो शिजतोच आहे, तेवढ्या वेळात मी हे आपले मटरचे दाणे घालून घेते. तुमचे मुरमुरे किती आहे त्या प्रमाणात दाण्यांचं प्रमाण ठरवायचं आहे. सध्या सीझन असल्यामुळे मी ग्रीन मटरच टाकते आहे. एरवी शेंगदाणे पण घालते. अर्धी वाटी मटर मी घातलेलं आहे आणि अर्धच लिंबू पण पिते. त्याच्यानंतर 1 टीस्पून साखर घातलेली आहे. आता यात आपण हळद, तिखट, मीठ घालून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. आणि आताच मी शिजतानाच थोडीशी कोथिंबीर घालून घेते, म्हणजे मग कोथिंबीरीचा स्वाद या कांद्या, टोमॅटो, मटरमध्ये तिखट मीठ जेव्हा घालतो ना तेव्हाच उतरला की ते खूप छान लागतं. आणि आता या सगळ्याला मी 2-3 मिनटं तरी मंद आचेवर शिजू देते. 3 मिनटं झाले, मी आता झाकण काढते. आता आपलं सगळं छान मऊ झालेलं आहे, टोमॅटो वगैरे शिजून. या क्षणी तुम्हाला असं काही वाटलं काही कमी जास्त, कधी आपण कमी तेल टाकतो पण नंतर असं वाटतं काही जर काही चेंज, तर तुम्ही या क्षणी करू शकता. हे पहा आता सगळं छान टोमॅटो छान शिजलेलं आहे. चला आता आपण यात हे जे आपण मुरमुरे भिजवलेले होते सगळे ते आपण यात घालूया. मी ज्याचं जेवढं हे प्रमाण सांगितलं ना हे सगळ्या गोष्टीचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे. खूप छान लागतात. पोहे खाण्याचा कंटाळा आला तर झटपट करण्यासारखी डिश आहे ही. पटकन आपण करू शकतो. गरम थंड कसंही छान लागतात. आता परत 2-3 मिनटं छान दणकून वाफ येऊ देऊया मंद आचेवर. हे बघा आता 2-3 मिनटं होऊन गेली आहे. मी आता काढते. छान वाफ येऊन गेलेली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये हे ओले मुरमुरे काढून घेऊया. आता मुरमुरेच्या सर्विंग बाउलमध्ये काढले आहेत. आता याच्यावर छान कोथिंबीर पेरूया आणि असं हे ओलं खोबरं. खरं ना या डिशचं काय नाव आहे हे कल्पना नाही मला. माझ्या मुलीने लहानपणापासून माझी मुलगी याला ओले मुरमुरेच म्हणते, म्हणून आमच्या घरी याला आम्ही ओले मुरमुरेच म्हणतो.
काही कोणाला ही डिश माहिती असेल आणि त्याचं काही वेगळं नाव असेल तर नक्की मला ते सांगा की ह्या डिशला असं काही वेगळं नाव आहे का. तुम्हाला माझी डिश कशी वाटली ते तुम्ही मला प्रतिक्रियांनी कळवा. तुम्हाला माहीत नसेल तर हा पदार्थ करून बघा. तुमचा कसा झाला हे पण मला कळवा. आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि माझ्या या व्हिडिओला तुमच्याबरोबरच तुमचे जे इतर कोणी संबंधित आहे त्यांनाही सांगा लाईक करायला. कारण काय की त्याने माझा उत्साह वाढत असतो. माझ्या व्हिडिओलाही लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.